छत्रपती संभाजीनगरात पालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात सर्वाधिक बंडखोरी झाली आहे। सर्वाधिक अपक्ष उमेदवारी देखील खरं तर भाजपमधूनच आहे। छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये 19 बंडखोर असल्याचे चित्र आहे। नाशिकमध्ये खरं तर भाजपमधील अंतर्गत वाद आता चांगलाच उफाळलाय। भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज आहेत। उमेदवारी नाकारल्यानं ते खरं तर नाराज होते आणि त्यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय। भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष यांच्यावर त्यांनी हे आरोप केले। सोडा पण घोटभर पाणी न घेता 36 तास न झोपता मी नेत्यांच्या संपर्कात होतो, त्यांना फोन करत होतो। माझे 15 फोन त्या ठिकाणी उचलण्यात आले नाही। ही अपमानास्पद वागणूक मला त्या ठिकाणी मिळाली। एबी फॉर्म देण्यासाठी 3 वाजेची मुदत असते। प्रयत्न सोडायचे नाही म्हणून मी 3 वाजेपर्यंत प्रयत्न करत होतो, परंतु मला त्या ठिकाणी अतिशय अपमानाची वागणूक मिळाल्यामुळे उमेदवारी न मिळण्याच्या दुःखापेक्षा जी वागणूक मिळाली त्याचं दुःख मला मोठं आहे आणि म्हणून ही मी भूमिका आज घेतली। पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या पूजा जाधवांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे अर्ज मागे घेतल्याची माहिती। अर्ज मागे घेतल्यावर कार्यकर्ते चांगलेच भावुक झाले होते। माझी पत्नी सोशल मीडियाची बळी गेली आहे, असं वक्तव्य पूजा जाधवचे पती धनंजय जाधव यांनी केलं। आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे। ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो। जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले। आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही असं स्टेटमेंट केलं। त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवले गेलं। या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते। त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले। त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती। मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल, त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या। त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता। पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही। तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कुणीतरी इतर मुलीने बोललेलं आहे, परंतु आज ते माझ्या तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते। मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।